गुड मॉर्निंग गाईज. आज परत कार स्पॉटिंग मध्ये आज आहे बेंटली कॉन्टिनेंटल GT. आपण वर अपना नसीब ही सवय मला ना घेऊन खूप कुठं काही आज नवीन काहीतरी शिकलो. कसलं मजा येते करायला बघा. वातावरण म्हणजे पुण्यातल्या रिलेशनशिप सारखं झाले. गुड मॉर्निंग गाईज. आज परत व्लॉगचा सुरुवात केलेला आहे. नंदू सकाळी काम आहे. नंदू काय केलायस खायला? काय केलंय? पुलाव केलाय, व्हेज पुलाव. व्हेज पुलाव. वाव नाईस. हो काजू पण आहे. वाव वाव नाईस. भाज्या नाही खाण्यास करे आणि नाही नाही एवढंच की. बास. पळा लवकर पळा. थँक्स वॅन. थँक्स नंदू. नंदू ठीक आहे. थँक्स. ए, चल 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 लाला, ए, ते काढ की एक त्याचा. वाव नाईस नंदू. लावड्या काजू का पोदरच्या काजू कोण घेतला? हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल अँड व्हेरी गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहेत 11:40. तर जसं की बघितला मस्त नाश्ता झालेला आहे. नंदूनं काय राईस केलं. ओ माय गॉड ब्युटिफुल. म्हणजे एक नंबर खाऊन मजाच आली. आणि सीन असा झालेला की मला माहीत नव्हतं की आज माझं ट्युटोरियल आहे. माहीत नव्हतं म्हणजे तसं माहीत होतं पण उठल्या मला वार कुठला आहे, दिवस कुठला आहे, काय 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 मला काहीच अंदाज नव्हता. का तर 2 दिवस माझी होती शिफ्ट. म्हणजे तशी तर 3 दिवस होती पण लास्टचे 2 दिवस मी रेकॉर्ड नाही केलं. त्याच्या पहिली शिफ्ट होती तेव्हा मी रेकॉर्ड केलं पण त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी रेकॉर्डच नाही केलं. माझ्या 2 शिफ्ट असली फाटून हातात आलेली 2 दिवस ना की काहीच सांगू. उठत होतं, शिफ्ट यायचं, जेवायचं आणि झोपायचं हेच शेड्यूल होतं 2 दिवस. तर आज आहे आपलं ट्युटोरियल 12 वाजता. निघालो आहे कॉलेजला. कार स्पॉटिंगमध्ये आज आहे बेंटली कॉन्टिनेंटल GT W12. ब्युटिफुल मॅन. इथं सीन काय आहे समजायचं, ग्लासगो इज हॅपनिंग जर ह्या रोडला गर्दी असेल आणि हा रोड जर शांत पडला असेल ना तर म्हणायचं आज सगळे आपल्या बेळात बसलेले आहेत. बेळात म्हणजे आज सगळे घरातच आहेत आणि बाहेर निघाले नाहीत जर ह्या रोडला गर्दी नसेल तर. आज ठीक आहे, असं काही मॉडरेट आहे. आणि आज असलं तरी आपली शिफ्ट नाही आहे, सो आय डोंट फकिंग केअर. तर करोडो साल चालल्यानंतर आपण पोचलेलो आहे. ती वाली लाल बिल्डिंग दिसते का ती, तिथं आहे आपलं ट्युटोरियल. अजून लांबच आहे. आत्ताचा टाईम झालेला आहे 12:03. ॲज युजल 10-15 मिनटं 5-10 मिनटं आपले लेटचे सुहाग म्हणतात तसं हाय. शगुन टाईप आहेच ते. तर जाऊया, लेट झालेला आहे. हात जाऊन बसतो, बघतो काय काय विषय. प्रेझेंटी लावतो पहिला, अटेंडन्स लावतो आणि then भेटूया. आवाज काढतोय बघ. तर मित्रांनो, द ट्युटोरियल वॉज सपोज टू बी हिअर. आपण वर अपना नसीब ही सवय मला ना घेऊन कुठंतरी काहीतरी खूप घाण करून घेणार आहे माझ्यासोबत. मी मेल अपूर्ण वाचला आणि तिथे ट्यूजडे होतं तर मी थर्सडे वाचलं आणि आलो पळत. आता मला इथं आल्यावर मी बघितलं कोणच नाही. तर मी मेल उघडला आणि परत मेल वाचला तर तिथे लिहिलेलं की ज्यांचा ट्युटोरियल ट्यूजडेला आहे आणि ते फक्त शॉर्ट फॉर्म होतं TUE होतं. तर त्यात मी जरा गडबडीत वाचलं. त्यांचं फक्त लवकर होणार आहे. बाकी माझं तसं ऑन टाईम रेग्युलर टायमिंग आहे 1 वाजता. तर जाऊया आता, टाईमपास करूया आणि मग परत येऊया 1 वाजता. मी दाखवतो तुम्हाला कुठे आहे लेक्चर. हे बघा असं काही ट्युटोरियलचं रूम आहे. ही एंट्रन्स आहे आणि असा सिटिंग एरिया आहे इकडं. ही लायब्ररी आहे. लायब्ररीचा पहिलाच फ्लोर आहे. इथून एंट्रन्स आहे लायब्ररीची आणि असं सिटिंग एरिया आहे इकडे. अँड तिकडे पुढे गेलं की ती पण पूर्ण लायब्ररीच आहे. लायब्ररीत 5 फ्लोअरची लायब्ररी आहे. खाली 2 फ्लोअर आहेत, क्वाईट फ्लोअर पूर्ण. इकडं कम्प्युटर्स आणि सिटिंग एरिया आहे. इकडे प्रायव्हेट क्युबिकल्स टाईप. तिकडे मागं पण तसंच आहे. आणि इकडे समोर आहे ना, इकडं प्रिंटर्स आहेत आणि कम्प्युटर्स आहेत. तुम्हाला जर तुमचं काही काम करायचं असेल, असाइनमेंट्स वगैरे ऑनलाईन असतील, तुमच्याकडे जर लॅपटॉप्स वगैरे नसतील तर हे बघा हा एरिया. तर अशी काही आहे लायब्ररी.
आणि जिथं ट्युटोरियल होतं ना तो सेक्शन तर ट्युटोरियल आहे म्हणून मला समजलं, नाहीतर मला माहीत पण नव्हतं असलं काय आहे बघा. तर गाईज हा एरिया बघसाल ना, हा पूर्ण फ्लोअर आहे ग्रुप स्टडीचा फ्लोअर. आणि हा आपण जिथून एंट्रन्स घेतली होती ना त्याच्या खालीच लांबपर्यंत आहे. तिकडे समोर बघसाल तर पूर्ण तिकडेपर्यंत आहे. आणि तिकडे कम्प्युटर्स आहेत ॲज वेल जर ग्रुप स्टडी करायचं असेल. आणि असे टेबल्स लावलेत ग्रुप स्टडीसाठी. मी लास्ट सेमिस्टरला येऊन करत होतो इथं प्रोजेक्ट्स वगैरे. तर हा बघा. और ये हम आ चुके हैं अपने ट्यूटोरियल रूम में. तो पुढं आहे शिक्षक, हे स्क्रीन आहे, असा काही क्लास आहे. तिकडं पण स्क्रीन आहे, तिकडं पण स्क्रीन आहे. तर बघूया ट्युटोरियल 1.5 तासाचं आहे, 2:30 वाजता संपणार. करूया आणि निघूया इथून. काही आज नवीन काहीतरी शिकलो, कसलं मजा येते करायला बघा. आता इथे लेमनला टाकलं ना कन्वर्ट फेट. आता फ्रूट सिलेक्ट केस. आता रन म्हणलं की काहीतरी येते बघा. कसं आहे. तो गाइस जिस तरह से अपना ट्यूटोरियल हुआ समाप्त. वाजलेले आहे 2:40. बाहेर भयंकर पाऊस आहे वाटतं. मी बाहेर गेल्यावर तुम्हाला दाखवतो. आता इथून निघूया आणि बघूया काय पुढचा प्लॅन. बाय द वे आहे ना, हे अशी लायब्ररीचे एंट्रन्स आहे आणि हा एक पासवे आहे. मला वाटलं इकडे काहीतरी असेल. भाई असलं मोठं कॅफे आहे इथं, असलं मोठं कॅफे आहे बघा, जबरदस्त. मला माहीतच नव्हतं. एक सेमिस्टर गेली माझी पूर्ण, एक 6-8 महिने झाले मला माहीतच नव्हतं इथं असं पण काहीतरी आहे बघा. हॅलो गाईज, हॅलो गाईज, हॅलो हा बघा. आणि सगळ्यात स्वस्त पिझ्झा भेटतो म्हणे इथं. कुठं मी सकाळी गॉगल घेऊन बाहेर पडलेलो की छान ऊन पडले आणि आज गॉगल घालूया म्हणून. आणि बघा आत्ता 2 वाजून 40 मिनटं झालेत फक्त. वातावरण ऑलरेडी 6 वाजल्यासारखं झाले. चॅमारी इथं असंच इथलं वातावरण म्हणजे पुण्यातल्या रिलेशनशिपसारखं झाले. कधी दगा देईल सांगता येत नाही. बाप रे. मी तसं सकाळी मन बनवून आलेलो की आज जरा जास्त वेळ बसायचं युनीमध्ये, ॲटलिस्ट LNT बिल्डिंगमध्ये तरी जाऊन बसूया. पण आता हे वातावरण बघता आता काय मूड होईना झाला आहे. सो मी परत चाललो आहे रूमकडेच. बघूया जाताना काहीतरी खाईन किंवा काहीतरी प्यायला घेईन. थक के आय एम ॲट सबवे. व्हेज घेऊया, व्हेज पॅटी खाऊया आज, व्हेज पॅटी. हॅलो, इटालियन हर्ब्स अँड चीज दे दो यार. चिकन टिक्का नहीं 6 इंच. चिकन टिक्का टोस्टेड चीज. पडू नको. डन विथ खाना पिना. भारी लागते ते सबवेच्या. आता सवय झाल्यासारखं झालं. आणि मग बघू पुढं काय दिवसात काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. जाताना रोह्यानं सांगितलं आहे, दाब देऊन सांगितलं आहे, कॉलेजला जायच्या आधी निघायच्या आधी काय पण कर. जाताना ते लिडिलमधनं कांदा, म्हणजे रूमवर परत येताना ते लिडिलमधनं कांदा घेऊन ये, नाहीतर तुझं काय खरं नाही. सो लिडिलला पण जायचं आहे. जाता वाटेवरतीच दाखवतो मी तुम्हाला. तिथून कांदा घेऊन जायचं आहे. अँड बघूया मग पुढं काय. आपण आत्ता आलेलो आहे लिडिलला. टाईम झालेला आहे 3 वाजून 3:30 सॉरी. तर अशी एंट्री आहे. आणि किती रूमपासून एक 8 मिनटं धरून चला, 8 मिनटाच्या अंतरावरतीच आहे. तर जे काय पाहिजे आहे ते पहिलं घेऊया आणि then निघूया रूमला. हे लिडिलमध्ये पण आलं ना, पहिला इथे येऊन बघायचं, चेक करायचं. इथं असं असतं आहे बघा, पिक ऑफ द वीक. आणि सगळं डिस्काउंटेड रेटला असते. 79, 99, 69, 1.19 हे बघा. त्यातलं जे काही हवं असेल ते उचलून स्वयं व्हायचं. बघूया, आपल्याला कांदा पाहिजे आहे बट हा वाला नको आहे. आपला रेग्युलरवाला आपण घेतो तो आहे तिथं बघा. हां, तर हा घेऊया आणि सुयूया. तर आपण घेतलेला आहे टोमॅटो, कांदा, लिंबू आणि अंडी. सध्यासाठी एवढंच हवं आहे, हेच घेऊन जाऊया. लय फिरत बसले की लय काय घेऊ वाटते. आणि तसं नाही करायचं, जेवढं पाहिजे तेवढं उचलायचं आणि सुईवून टाकायचं, जे मी करत नाही. किती सामान आहे, किती 2 किलो कांदे, 1 किलो टमाटो, 4
लिंबू, अंडी आणि एक ड्रिंक किती झाले बघा 10.75 म्हणजे इट्स अराउंड इक्वल टू 1200-1300 रुपये झाले एवढ्याची काय नव्हेच. भाई मला एक गोष्ट इथलेली फनी वाटते माहिती आहे. फनी म्हणजे मला असं मी विचार करत बसलो मला हसू येतं. तुम्ही विचार करा इंडियामध्ये काल कल्चर कसलं वांड आहे. वांड म्हणजे भाऊ गाड्यांचा नाद, गाड्या आवडणं म्हणजे गाड्यांबद्दल माहिती. तुम्ही गल्लीत गेला 10 मधल्या 6 ते 7 8 मी तर म्हणतो 8 पोरांना हे नक्की माहीत असणार. कुणाला तर कुठली गाडी आवडत असणार, कुणाला तर कुठली तर टू व्हीलर आवडत असणार, कोण एकदमच म्हणजे मशीन लवर असणार. इथं ते कल्चरच नाही. मला वाटत होतं यूट्यूबमध्ये बघून का नाही इथले ब्लॉगर्स बघतो मी त्यांचं बघून की नाही का गल्ल्या पळतनं असं बिल्ड्स दिसतील आणि कार फ्रिक्स दिसतील आणि गाड्या दिसतील भरपूर. काहीच नाही. लिटरली मी सांगतो यूथ आहे ना यूथ गाड्या भाऊ म्हणजे मी ते डिस्क्राईब पण नाही करू शकत. अर्ध्यापेक्षा जास्त नशेतबाद झाले, अर्ध्यापेक्षा जास्त स्वतःलाच ते काय आयडेंटिटी देऊन बसलेत माहीत नाही. ही हाय का शी हाय ते कळत नाही, त्यांना काय म्हणू पण शकत नाही. आणि अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना ते हे आवडतात ॲनिमेशन, ॲनिमेटेड हिरोज म्हणजे ते नाही का म्हणजे ह्यात काय ऑफेन्सिव्ह नाही. माझे पण मित्रच ज्यांना ते ॲनिमेटेड सिरीज वगैरे बघायला आवडतं. पण भाऊ गाड्या बिड्या मशनी सोडून तुमच्या बाजूला जर्मनी आहे, तुमच्या स्वतःची ॲस्टन मार्टिन ह्या त्या गाड्या आहेत. असं पण नाही की ह्यांना भेटत नाही भाऊ. डेड चिप गाड्या भेटतात त्या सेकंड डेड चिप. मला आपल्या इकडचे भाऊ येडे म्हणजे येडे टाटा बिटा घेऊन काय काय करतात. स्कॉर्पिओला काय मॉड्स करतात. इथं रूल्स रेग्युलेशन्स मी समजू शकतो. रूल्स असणे रेग्युलेशन्स असल्यामुळं थोडं कठीण पडतं. इन्शुरन्स असेल. पण इथल्या लोकांचं काय, इथले जे यंग आत्ता लोक आहेत त्यांचं काय, बस तर भेटतं चुकी आहे. बापरे. मी ये डालने वाला है आप भाई, आप भी बता रहे हैं तो थोड़ा देखो भाई. ते व्हिडिओ करायला हरामी मी का काढा बिडा म्हणशीला आता सांगतो. सगळं जाऊ दे. हिचीच पहिला पेटी पॅक करूया. काय म्हणतस घेतला कोयता बोनवेग चालू असतो तो पेटी आण. हिची पेटी पॅक करून जा. अरे काय अरे कुणाची याची पेटीच पॅक करून चाकून जातो मग काल धार काढलेला. चाकून नको दोराच घेऊन यावरनच लागायला डायरेक्ट फाशी. इन्शुरन्स काय टू बी कंटिन्यूड. टाटा बाबा. हे मला मारतात वाटायला आता. काय झालं तर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा. कमेंट मध्ये रेस्ट इन पीस. कमेंट मध्ये रेस्ट इन पीस द्या. कमेंट मध्ये रेस्ट इन पीस पीस द्या. आणि हे सांभाळायला 2 फुलं पण टाका. पेटी पोस्ट करणार आहे. काय 2 फुलं पण टाकू देत. 2 फुलं बी टाका. काय काय अरे स्कॅनर लावले ते काय याच्यात येते की ते स्कॅनर लाव की तुला चॅनल की आम्हाला पे करा ह्याच्यासाठी हे करा. हाऊ लॉंग पाहिजे. आता तू ह्याची पेटी आणायला पाहिजे. आता हे तुझं माप किती रे. हाऊ लॉंग. ठीक आहे. छान आहेस का बस. आता अजिबात बोलायचं थांबायचं नाही. आता सांगतो तो व्हायला लागले जे काय व्हायला लागले ते. आता आंघोळीला गेलास तर पायतानच काढतो का नाही. कुन्नूरकरांनी आता सांगण्यात येते की याचं सबस्क्रायबर वाढवा. काय कुन्नूरकर आहे त्याला दाखवून द्या आता हे व्हिडिओ टाकल्यानंतर. खास करून सर्कल कर दाखवा जरा पोरासनी याला काय असते दाखवूया मग याला. प्रेम हो शेवटी तू सांगलीचा असून याला हे मिळून झाले प्रेम भेटत. बोंगराच्या 12 कड्याच आहेत नुसता. काय पोरांना सांगावं. आमचं कुन्नूर तसलं काय नाही कर तुला प्रेम दाखवतात. चुकीच्या कुठलं जायचं पंच्याऐंशी 90 बसतात. खेळायला आता काजू मसाला इन मेकिंग. आता व्हिडिओ कर रे. दिसेना सांग त्या कॅमेऱ्यात. हावलॉंग बोल माझं. या साईडनं माझा या साईड
मी मागतो तेव्हा बसले एवढं डोळा. झालं द्या मी ते. डोळे दिसत नाही. काय यार. काय रे दोघं कधी जावा इथनं जावा माझा स्वयंपाक व्हायचं नाही तुमच्या नादात निघा इथनं. पाणी गरम पाहिजे ना गरम. नाही आहे की काय ह्याच्यात नाही का लागतंय बघ खाली फक्त एवढं बघ. चौकोन बघितलं नीट ते सगळं आहे रोहित, सगळं टाकलेलं आहे, सगळं आहे व्यवस्थित. हे बघ हे झाकून ठेवतो. हा बोल. आता हे उकळू दे 5-10 मिनटं निवांत. झालेलं आहे त्याचं काम. भाजी आपली झालेली आहे तयार. आता बघूया पोरांचे रिॲक्शन खाल्ल्यानंतर काय येते. भात पण झालेलं आहे. चपात्या फक्त भाजून घ्यायच्या आणि मग जेवायचं. तर गाईज आज आहे मूवी स्क्रीनिंग डे. ठीक आहे. आणि हे बघा हे असे पिक्चर बघत बसलेत. माझं तर जेवणपाणी आवरलेलं आहे. आता मी मस्तपैकी एक डाव टाकणार आणि मी सुई होणार. किती वाजता कॉलेज आहे श्रेयस उद्या? हाय उद्या 10 वाजता कॉलेज आहे. जायचंय. आजसाठी टाटा बाय बाय गुड नाईट. मारलं.